जे आपण चुका केल्या कॅप राऊंड 1 मध्ये ते कॅप राऊंड 2 मध्ये चुका होऊ नये असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे बाबा. तुझ्या मनामधलं कॉलेज, तुझ्या माइंडसेट मधली ब्रांच तुला जर हवी असेल तर आतापासून अलर्ट होणं अत्यंत आवश्यक आहे, लक्षामध्ये घ्या. मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना मनापासून नमस्कार. मी मुरलीधर गवळी आणि आपण पाहत आहात MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन. पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेमधील सगळ्या महत्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवरती सातत्याने येत असतात. ओके, लक्षामध्ये घ्या. आता आपला कॅप राऊंड 1 संपून गेलेला आहे. कॅप राऊंड 2 साठी आपण सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. कॅप राऊंड 2 मध्ये त्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही ज्या आपल्या कॅप राऊंड 1 मध्ये झालेल्या होत्या. प्रवेश प्रक्रियेशी संबंधित असणारी खडानखडा माहिती, डेट वाईज अपडेट आपल्या चॅनलवरती कायम सातत्याने आपण अपलोड करीत आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आजचा दिवस का महत्वाचा आहे? कारण जर आपण अजून काही हालचाल केली नसेल कॅप राऊंड 2 बद्दल तर आज महत्वाचा दिवस आहे. अजून पण वेळ आपल्याकडे आहे. आजच तुम्हाला ऑप्शन फॉर्म कंप्लीट करून घ्यायचा आहे. उद्या काय होणार आहे, त्यानंतर परवाचा दिवस आणखीन जास्त महत्वाचा असणार आहे. 23 जुलैचा अलॉटमेंटच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर सीट स्वीकारण्यासाठी आपल्याला 24 ते 25 जुलैचा डेट दिलेला आहे, लक्षामध्ये घ्या. आपल्या मनामध्ये असणाऱ्या प्रत्येक समस्येचं समाधान आपले MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन हे युट्यूब चॅनल आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. आणि शैक्षणिक व्हिडिओ आहे, महत्वाचा आहे सगळ्यांसाठी, त्यामुळे सगळीकडे शेअर करायला अजिबात लाजू नका. यू आर माय पॉवर. तुम्हीच माझी क्षमता आहात, तुम्हीच माझी ताकद आहात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना नम्र आवाहन आहे की ह्या माहितीचा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायला अजिबात विसरू नका. ओके, सर्वात शेवटी तुम्हाला येणारे जे 3 दिवस आहेत ते अत्यंत महत्वाचे असणार आहेत. त्याच्याबद्दल काय स्ट्रॅटेजी ठेवायची, आपल्याला कसा माइंडसेट फोकस करायचा आहे. राऊंड 1 मध्ये रिझल्ट आपण बघितला. रिझल्ट आल्यानंतर काय हालचाली करायला पाहिजे होत्या, तिथं आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत. शेकडो विद्यार्थ्यांचे कमेंट आणि मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल्स माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्यावरती सुद्धा मी त्यांना सोल्युशन दिलेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या, जे आपण चुका केल्या कॅप राऊंड 1 मध्ये ते कॅप राऊंड 2 मध्ये चुका होऊ नये असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यासाठी महत्वाचा आहे बाबा. तुझ्या मनामधलं कॉलेज, तुझ्या माइंडसेट मधली ब्रांच तुला जर हवी असेल तर आतापासून अलर्ट होणं अत्यंत आवश्यक आहे, लक्षामध्ये घ्या. मग आता काही महत्वाच्या सूचना म्हणजे डूज अँड डोंट्स ज्याला आपण म्हणतो, काय करावं आणि काय करू नये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे या 3 दिवसाचा परफेक्ट प्लॅन आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे 25 तारखेपर्यंत नेमकं काय करायचं ते सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शेवटी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. तिथं समाधान नाही झालं तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तिथेही समाधान झालेलं नाही तर मग मला पर्सनल कॉल करा. नंबर वगैरे सगळे डिटेल्स शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे, लक्षात घ्या. आणि मी असा प्राणी नाही की कुणाचे कॉल रिसिव्हच करत नाही, अजिबात नाही. आलेल्या प्रत्येक कॉलला माझ्याकडनं आन्सर आहे. विचारलेल्या प्रत्येक समस्येवरती माझ्याकडे समाधान आहे, सोल्युशन आहे. मात्र कॉल करण्याची वेळ ही संध्याकाळी 8 ते 10च्या दरम्यानचे ही लक्षात घ्या. दिवसभर मला काम करू द्या. ओके, मुद्द्याकडे जातो. अगोदर थोडस वेळापत्रकावरती आपण नजर मारायची आहे. आपल्या समोर ऑन स्क्रीन मी टाइम टेबल दिलेला आहे, वेळापत्रक दिलेलं आहे. त्या वेळापत्रकाकडे आपण सगळ्यांनी अगोदर थोडासा एक ओव्हरलुक करून घ्या. अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी वेळापत्रकावरती मी फोकस करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला बाबांनो, लक्षात घ्या. साधारणपणे कॅप राऊंड 1 जो होता तो आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. सो त्याच्याबद्दल आता काही गप्पा मारण्यात मजा नाही. सीट मॅट्रिक्स किंवा रिक्त जागा हे 19 जुलै 2026 पर्यंत दाखवलेलं होतं कॅप राऊंड 2 बद्दल. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 20 ते 21 जुलै 2026 म्हणजे आजचा दिवस. अजून काही तास, काही मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत. दुसरा भाग अलॉटमेंट साठीची महत्वाची डेट आहे 23 जुलै 2026. आता मधली एक तारीख राहते सर 22 जुलैला आम्ही काय करायचंय ते मी पुढे व्हिडिओ सांगणार आहे. प्रवेश निश्चिती ऍडमिशन कन्फर्मेशन तुम्हाला करायचं आहे 24 ते 25 जुलै 2026. बाबा रे, हे प्लॅन तुझ्या भिताडावर चिटकावून ठेव. हा कॅप राऊंड दुसरा महत्वाचा आहे. कॅप राऊंड तिसऱ्याबद्दल पण वेगळ्या व्हिडिओ मध्ये मी येणारच आहे. चला मग मुख्य मुद्द्याकडे जाऊया. कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मग उद्या काय होणार आहे, क्वेश्चन मार्क आहे सगळ्यांच्या मनामध्ये. 23 जुलैचा रिझल्ट लागण्याच्या अगोदरच माहिती बघा. मला पण कॅप राऊंड 1 चा रिझल्ट लागण्याच्या अगोदर एक व्हिडिओ सोडायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं प्रॉपर टाइम मिळाला नाही. तो व्हिडिओ मला टाकता आला नाही. परिणाम असा झाला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मिस्टेक झाल्या. कॅप राऊंड 1 चा निकाल बघत असताना आणि निकाल बघून झाल्याच्या नंतर
आपल्या माइंडमध्ये प्रश्न असतात की बाबा हे ऍडमिशन मी रिसिव्ह करू का, ह्याला मी फ्रीज करू का, ह्याला मी फायनल समजू का, हे जे मनामध्ये डाऊट असतात ते सगळे डाऊट विद्यार्थ्यांचे तसेच राहून गेले. काही जणांनी तर अलॉटमेंट झालेलं कॉलेज स्वीकारलंच नाही. हे तुम्हाला असं गप बसून नाही जमत, तुम्हाला ते स्वीकारावं तर लागतंय, म्हणजे फ्रीज तर करावं लागतंय, नाहीतर तुम्हाला काय करावं लागतं, बेटरमेंट साठीचा ऑप्शन फॉर्म पुढचा भरावा लागतो. दोन्हीपैकी कोणतं तरी एक करावं लागतं भैया. फ्रीज केलो तर जाऊन कॉलेजला भेटावं लागतं, तिथले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं, म्हणजे आता मला हे समाधान आहे, हेच कॉलेज पाहिजे. पण बेटरमेंट जर निवडलं असेल तर मग पुन्हा अजून पुढच्या गोष्टी स्ट्रॅटेजी ठेवावी लागते, माइंडसेट व्यवस्थित ठेवावं लागतं, फोकस्ड राहावं लागतं. मागच्या राऊंड मध्ये काय झालं, तिथं कुठला कट ऑफ आला होता, आता कट ऑफ काय असणार आहे, कॉलेजेस कुठली रिकामे असू शकतील, गेस करावं लागतं. सगळा माइंड गेम आहे, लक्षामध्ये घ्या. आणि मी तुम्हाला तो या ठिकाणी परफेक्ट देतो, डोंट वरी. मुद्द्याकडे या मित्रांनो, जर महाराष्ट्र पॉलिटेक्निक कॅप ऍडमिशन 2026 मध्ये आपण सहभागी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहेच, तेच मी सांगत आलेलो आहे. कारण आज कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म भरण्याचा आणि कन्फर्म करण्याचा शेवटचा दिवस आहे. आजची संधी जर चुकली तर या राऊंड मधले अलॉटमेंट या अलॉटमेंट मध्ये तुमचा विचार होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. मग आता आजचा व्हिडिओ असा काय महत्वाचा आहे आमच्यासाठी सर, तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज नेमकं काय करायचंय, उद्या काय होणार आहे, या दोन गोष्टी महत्वाच्या सांगणार आहे. दुसरी गोष्ट, 23 जुलैच्या निकालापूर्वी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आजच्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तिसरी बाब जी महत्वाची आहे, कोणत्या चुका अजिबात करू नयेत, आणि शेवटी काही महत्वाच्या सूचना ज्या प्रत्येक विद्यार्थ्यानं पाळायला हव्यात ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्षामध्ये घ्या. मग आता बघा, सगळ्यात अगोदर आपण नेमकं आज काय करायचं आहे लक्षामध्ये घ्या. व्हॉट टू डू टुडे, आज नेमकं काय करायचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे बाळांनो, लक्षामध्ये घ्या. आज नेमकं काय करावं, तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये माइंडसेटमध्ये जो प्रश्न आहे की बाबांनो आज नेमकं आम्ही काय करावं सर, तर बघा आपल्या समोर ऑन स्क्रीन या ठिकाणी दिसतंय की आज नेमकं काय करायचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अजून ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा तो पूर्ण करून घ्या. फक्त कॉलेज निवडून उपयोग नाही, ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाल्याशिवाय तुमचा विचार कॅप राऊंड 2 मध्ये केला जाणार नाही. कन्फर्म करण्यापूर्वी एकदा शांतपणे तपासा. काय काय तपासायचं आहे. पहिली बाब, कॉलेज प्रिफरन्स योग्य आहे का तपासून घ्या. अजून काही वेळ आहे आपल्याकडं. कॉलेज प्रिफरन्स योग्य आहे का बघून घ्या. ब्रँच योग्य निवडले का आताच बघून घ्या. चुकून एखादं कॉलेज डिलीट तर झालेलं नाही आहे ना, बघून घ्या. कॉलेज डिलीट तर झालेलं नाही का हे चेक करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाल्याचा स्टेटस दिसत आहे का आपल्या फॉर्म वरती. लॉग इनला, ठीक आहे, लॉग इन केल्यानंतर तिथं जे स्टेटस तुम्हाला दिसते की बा ऑप्शन फॉर्म राऊंड 2 साठीच कन्फर्म झालेलं आहे का नाही ऑप्शन फॉर्म, ते बघा. एक छोटी चूक सुद्धा तुमचं अपेक्षित कॉलेज गमावू शकते. सो आपल्याला इथे बरोबर फोकस्ड राहावं लागणार आहे, लक्ष केंद्रित करून बघावं लागणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, उद्या म्हणजे 22 जुलैला नेमकं काय होणार आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांचे जे प्रश्न मला आले तर त्या प्रश्नाला मी या ठिकाणी न्याय देण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतोय. उद्या म्हणजेच नेमकं लक्षात घ्या 22 जुलैला काय होईल असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. उद्या काही नवीन प्रोसेस आहे का, तर काय याचं अगदी सोपं उत्तर आणलेलं आहे मी. अगदी उत्तर सोपं आहे. उद्या विद्यार्थ्यांना कुठलीही प्रक्रिया करायची नाही. याचा अर्थ निवांत झोपा काढायच्या असा सुद्धा नाही. मग काय करायचं आहे, उद्या डीटीई कडून कॅप राऊंड 2 च्या अलॉटमेंटची प्रक्रिया सुरू असेल. सो विद्यार्थ्याकडून कोणतीही नवीन प्रक्रिया अपेक्षित नाही. मग उद्या नेमकं काय करायचंय, तर या काळामध्ये फक्त अधिकृत वेबसाईट वरच्या सूचना पाहत राहायच्या. डीटीईची जी वेबसाईट आहे त्या डीटीईच्या वेबसाईट वरच्या अधिकृत सगळ्या सूचना आपल्याला अपडेट करून घ्यायच्या आहेत, पाहत बसायचं आहे. उद्या तुम्हाला काहीच करायचं नाही, उद्या डीटीईला करायचंय. जे करायचंय ते डीटीई करणार आहे. कॅप राऊंड 2 च्या अलॉटमेंटची प्रक्रिया डीटीई पूर्ण करून घेईल. म्हणजे उद्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं कामकाज नाही. लक्षात घ्या, म्हणजे सगळं जे काय आहे ते तुम्हाला फक्त वेट अँड वॉच मोड वरती राहायचंय उद्या. लक्षात घ्या बाबांनो. मग 23 जुलैला काय होणार आहे नेमकं, 23 जुलैला कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट जाहीर होणार आहे. काय होणार आहे, कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट म्हणजे रिझल्ट लागणार आहे अलॉटमेंटचा.
निकाल लागल्यानंतर 3 पॉसिबिलिटीज असतील बाबा, लक्षात घे. रिझल्ट लागल्यानंतर 3 पॉसिबिलिटीज असतील. कुठली पहिली पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला नवीन कॉलेज मिळालेलं असेल. लक्षात घ्या, जे तुम्ही सिलेक्ट केलं होतं, चॉईस केलेलं होतं, लिस्ट दिलेली होती, त्यातलं कदाचित नवीन कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. हे पहिला चान्स आहे. दुसरं काय आहे, आधीचं कॉलेज कायम राहू शकतं. हे पण पॉसिबिलिटी आहे. आणि तिसरी, यावेळी सुद्धा कॉलेज मिळणार नाही. पण घाबरून जायचं नाही, म्हणजे 26 तारखेला आपल्यासोबत या तिन्हीपैकी काहीतरी एक होणार आहे. आधी सांगायला लागलोय. एक, नवीन कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी. नंबर 2, नवीन काय मिळणार नाही पण आधीच कॉलेज फायनल आहे, तेच कायम राहिलेलं आहे. आणि नंबर 3, यावेळी सुद्धा तुमच्या माइंडसेट मधलं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळालेलं नसणार आहे. म्हणजे तिन्हीपैकी कुठलं तरी एक तुमच्यासोबत होणार आहे. आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यात ऑड असं काहीच नाही, अबनॉर्मल असं काहीच नाही, वेगळं असं काहीच नाही. हे सगळं सामान्य आहे. हे दरवर्षी दरवेळेला प्रत्येकासोबत असंच घडतंय. म्हणून निकाल काही असला तरी अजिबात घाबरायचं नाही. आपण तुमच्या सोबत आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आता विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं, ज्याला आपण डूज म्हणतो, आहे का नाही? लक्षात घ्या, डूज म्हणजे काय काय करावं. आजच ऑप्शन फॉर्म कन्फर्म करून घ्या, सगळ्यात पहिलं काम. दुसरं काम, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुरू ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही ज्या वेळेला रजिस्ट्रेशनसाठी जो मोबाईल नंबर दिलाय, रजिस्ट्रेशनच्या वेळेला जे ईमेल आयडी दिलाय, तो तुम्ही चालू ठेवा. डीटीईचं पोर्टल नियमितपणे तपासत राहा. डीटीई लक्षात घ्या, 23 जुलैचा विषय सांगायला. डीटीईचं पोर्टल उद्या सुद्धा तुम्ही हे तपासत राहा. काही अपडेट आल्या, सूचना आल्या, अचानक काही बदल झाला, काही सांगता येत नाही. आलं लक्षात. मी जरी वेळापत्रक फायनल सांगत असलो, अर्थात हे अधिकृतच आहे, मात्र ऍक्सिडेंटल काही पण बदल होऊ शकतात. सो त्याच्यासाठी आपण रेडी व्हायला पाहिजे. रिझल्ट लागल्यानंतर लगेच लॉग इन करून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या. आठवतंय कॅप राऊंड 1 मध्ये पण आपल्याला अलॉटमेंट लेटर होतं, ते डाउनलोड करून ठेवायचं होतं. हे सुद्धा, कारण हे पुढे लागणार आहे आपल्याला. ओके ना, त्याची प्रिंट सुद्धा काढून ठेवायची आहे. तर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून ठेवा. ऍडमिशनची अंतिम तारीख कधी चुकू नका. ए भया तायडे, लक्षात घे, लास्ट डेटची वाट बघायची गरज आहे का आपल्याला? नाही आहे ना. सो प्लीज लास्ट डेट पर्यंत थांबू नका. तुम्ही लवकरात लवकर काय प्रोसेस करायची ती करून घ्या. ऍडमिशनची फायनल डेट तर कधीच मिस करायची नाही. सगळी मूळ कागदपत्र आपली रेडी ठेवा, आहे ना. ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. झेरॉक्स 1-2 बंच सोबत ठेवा. शांतपणे निर्णय घ्या. घाईघाईमध्ये कॉलेज बदलू नका. लक्षात घ्या, अलॉट झालेलं कॉलेज जे असेल ते त्याच्यावरती थोडासा नीट विचार करा. हेच मला आता फायनल आहे का, हेच मला आता थांबायचं का, इथं निर्णय व्यवस्थित घ्या. निर्णय घेताना एक आहे, नंबर 1, तुमच्या आवडीचं कॉलेज मिळालंय का. दुसरं, तिथं तुमच्या आवडीची ब्रँच तुम्हाला मिळणार आहे का. तिसरं, घरापासून लांब असेल, गावापासून लांब असेल तर हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का. फायनान्स म्हणजे आर्थिक परिस्थिती घरची ठीकठाक आहे का. तिथे जाऊन आपलं कोंबडं भाजणार आहे का म्हणजे आपलं भागणार आहे का, हे तिथं तुम्हाला बघणं आवश्यक आहे. एवढे पॅरामीटर्स तुम्ही लावून मगच कॉलेज निवडायचं आहे. आपण म्हणतो ना, सोन्याची तलवार असली तर काय पोटात मारून घ्यायची का, अजिबात नाही. हे 3 वर्ष नीट सुखानं जायची असतील तर मी सांगितलेल्या गोष्टी पडताळून बघणं आवश्यक आहे. त्यामुळं शांतपणे निर्णय घ्यायचा आहे आपल्याला. विद्यार्थ्यांनी नेमकं काय करू नये याच्यावरती सुद्धा मी फोकस करतोय बाबा. सगळ्यात पहिलं आणि महत्वाची बाब आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पासून थोडंसं लांब राहा. काय, सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवर फिरणारे जे फेक कट ऑफ असतात, किंवा त्याचे काही मेसेजेस येतात, काही बी येतात मेसेजेस, कुठेतरी कोपऱ्यात बसून कुणीतरी काहीतरी मेसेज व्हायरल करतं आणि आपण त्याच्यावरती भरोसा करतो. तर व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या फेक कट ऑफ वरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. 100% ऍडमिशन करून देतो अशा एजंटच्या संपर्कात जाऊ नका. असा कुठलाही हरामखोर जर तुमच्या जीवनात आला असेल की चला पैसे द्या मला एवढे मी तुमचा 100% ऍडमिशन करून देतो, त्याला सांगा तू गटारीत वाहत जा, आमच्या नादाला लागू नकोस. आलं लक्षामध्ये. आपण सक्षम आहे आणि अडचण आली होतं मी सोबत आहे तुमच्या लक्षामध्ये घ्या. त्यामुळे काळजी करू नका. कुण्याही एजंटच्या आहारी जाऊ नका, पैसे देऊ नका, असं काही होत नसतंय. कोणालाही पैसे देऊन ऍडमिशन मिळेल असा गैरसमज करून घेऊ नका. सेंट्रलाइज्ड प्रोसेस आहे, इथे फ्रॉड होत नाही, हे लक्षामध्ये घ्या. पुढं, युट्यूब किंवा सोशल मीडियावरती प्रत्येक माहिती खरी असते असं अजिबात समजायचं नाही. मिस्टर गवळी सुद्धा जे काही सांगायला लागलाय ना,
तर याच्यावर पण 100% विश्वास ठेवू नका. डीटीई वेबसाईट कायम लक्षामध्ये ठेवायचं. पोर्टलवर जाऊनच तपासायचं. मी सांगितलेली माहिती पण तिकडे जाऊन टॅली करायची, हे लक्षात घ्या. बुद्धिवादी लोक होत आपण, कोणाचे गुलाम व्हायचं नाही, लक्षात ठेवा. निकाल येण्यापूर्वीच निराश होऊन जाऊ नका, नाराज व्हायचं नाही. आणि निकाल आल्यानंतर सुद्धा काही टेन्शन घेण्याची गरज नाही, लक्षामध्ये ठेवा. इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी स्वतःची सतत तुलना करत बसू नका. विनाकारण प्रेशर आपल्यावरती वाढणार आहे. सो या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. एक सल्ला आहे माझा, आपण प्रामाणिकपणाने मी सल्ला देतोय, आपण ऐकत आलेले आहात, आताही ऐका. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून मी हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न पाहत आहे. लक्षात घ्या, प्रत्येक व्हिडिओवरती शेकडो कमेंट्स आहेत. म्हणजे माझ्याकडे हजारोंच्या समस्या आता जमा झालेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि मग त्यामधून लक्षात घ्या, काही एका गोष्टीची मला जाणीव झालेली. आणि ही गोष्ट कोणती आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान मार्कांमुळे होत नाही आहे. प्लीज, आय विल रिपीट इट. मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं नुकसान हे त्यांच्या गुणांमुळे, एवढे कमी गुण आहेत, एवढे कमी मार्क्स आहेत, याच्यामुळे नुकसान होत नाही आहे. तर चुकीचा प्रिफरन्स ऑर्डर, कॉलेजला जी तुम्ही प्रिफरन्स ऑर्डर दिलाय ना, तर ती चुकीची प्रिफरन्स ऑर्डर आणि अपूर्ण माहिती आणि घाईघाईनं घेतलेला निर्णय, याच्यामुळे बऱ्याच जणांचे मिस्टेक्स झालेले आहेत, हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे अनेक जण प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत. म्हणून आज शेवटच्या क्षणापर्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या. एक योग्य निर्णय तुमचं पुढचं 3 वर्षाचं करिअर सेट करतं, हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आणि एक तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे की बाबा, तुम्हीच माझे म्हणजे सपोर्टर आहात, खरे जाहिरातदार तुम्ही आहात. तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. खरं काम तर या ठिकाणी मी करतोय, तुम्हाला छोटं काम करायचंय, त्याला शेअर करण्यासाठीच आज रात्रीपर्यंत ऑप्शन फॉर्मची प्रक्रिया कंप्लीट करा. 23 जुलैला निकाल लागल्यानंतर मी लगेच त्याचं सविस्तर विश्लेषण, कट ऑफ ट्रेंड आणि पुढे काय करायचं याच्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे. 23 जुलैला आपला व्हिडिओ पुढचा असणार आहे, टेन्शन घेऊ नका. आणि म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल म्हणजे घंटा चालू ठेवा, लक्षात घ्या. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, तुम्हा सगळ्यांना जर आवडला असेल, तुमच्या मित्रापर्यंत त्याला शेअर करा. आणि तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या विद्यार्थ्याची मोठी चूक टळू शकते, टाळल्या जाऊ शकते, हे लक्षामध्ये ठेवा मित्रांनो. माहित असू द्या, आपलं हे जे काम चालू आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अनेक पालक एवढे मला आभार व्यक्त करतायत ना, मलाच विनाकारण म्हणजे एक वेगळा फील येतोय त्याच्यामुळे. पण असो, म्हणजे तो चांगलाच आहे, मी काय हवेत जाणार नाही. मला माझ्या या 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमुळे जर काही विद्यार्थ्यांचं करिअर सेट होणार असेल, सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. हे खूप चांगली गोष्ट आहे, लक्षामध्ये घ्या. थोडस वेळापत्रकाकडे मी परत एकदा जातोय बाबांनो, लक्षात घ्या. शेड्यूल हे कायम आपल्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला राऊंड आपला संपलेला आहे. दुसऱ्या राऊंड बद्दल परत सांगतोय. रिक्त जागा आपल्याला दाखवले होते 19 जुलै 2026 ला. 20 ते 21 जुलै पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा होता. अलॉटमेंटची तारीख ही 23 जुलै आहे. 22 जुलैला तुम्हाला काय करायचं नाहीये, डीटीई करणारे जे करायचं आहे ते. आणि प्रवेश निश्चिती तुम्हाला 24 ते 25 जुलै म्हणजे 2 दिवसाच्या आत तुम्हाला प्रवेश निश्चिती करून घ्यायचंय, कन्फर्मेशन द्यायचं आहे. दुसरं, कॅप राऊंड 3 आणि 4 बद्दल या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, लक्षात घ्या. रिक्त जागा दाखवल्या जाणार आहेत 26 जुलै पर्यंत कॅप राऊंड 3 ला. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 27 ते 28 जुलै 2026 ह्या तारखा असणार आहेत. अलॉटमेंट तिसऱ्या राऊंड मध्ये 30 जुलै रोजी होणार आहे. प्रवेश निश्चितीसाठी 31 जुलै ते 1 ऑगस्टचा टाइम दिलेला आहे. चौथा जो कॅप राऊंड आहे त्याची सुरुवात असणार आहे 2 ऑगस्ट 2026 पासून. रिक्त जागा तुम्हाला तिथं दिसतील. फॉर्म भरण्यासाठी 3 ते 4 ऑगस्टचा टाइम तुम्हाला दिलेला आहे. अलॉटमेंट होईल म्हणजे रिझल्ट लागेल त्या चौथ्या राऊंडचा 6 ऑगस्ट 2026 ला. आणि प्रवेश निश्चिती करायची तुम्हाला 7 ते 8 ऑगस्ट 2026 ला, म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर ही सगळी प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला पुढच्या कामाला लागायचं आहे. मित्रांनो, नक्कीच माझा हा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना आवडला असेलच, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लक्षामध्ये घ्या, हा जो फ्लो आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी मी या ठिकाणी करतोय. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायला अशी अपेक्षा आहे. यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील तर आपण अगदी हक्काने 94 050 56 954 या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल शक्यतो करू नका, कारण दिवसभरामध्ये मी पण व्यस्त असतो
आणि व्हॉट्सअपवरती किंवा कमेंटमध्ये जर का तुमचं समाधान नाहीच झालं तर संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान तुम्ही मला कॉल करा. नक्कीच तुमच्या समस्येचं सोल्युशन दिलं जाईल. भेटूया पुढच्या अपडेट सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.